आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करावी आणि राज्य सरकारने मोहम्मद पैगंबर बिल पास करावे या मागण्यासाठी आज 17 जून रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमन मार्चचे आयोजन करण्यात आले होते। मात्र या दोन्ही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्यामुळे मदनपुरा ते आझाद मैदान निघणारा अमन मार्च तुर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले। आमच्या सारे दोन मागण्या होत्या। एक मागणी असं होतं की विधान परिषदेमध्ये असं जे मोहम्मद पैगंबरांचं बिल जे सादर करण्यात आलं होतं ते असं चर्चेला घेऊन सरकारने आपली भूमिका त्याच्याबद्दल मांडावी अशी असणारी एक मागणी होती। आणि दुसरी मागणी जे बीजेपीच्या प्रवक्ते आहेत आणि जिंदल जे आहेत त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। दोन्ही प्रश्नावरती असणारी चर्चा त्या ठिकाणी असणारी झालेली आहे। मुंबईचे कमिशनर शर्माजी त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी पांडेजी आणि त्यांनी गृहमंत्र्यांसमोर असणारं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर कारवाई करून त्यांना असणारं अरेस्ट त्या ठिकाणी करण्याची आमची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात आहे। आणि नुपूर शर्मा तेव्हा आम्ही अपेक्षा करतो की पांडेजी पोलीस फोर्समधून रिटायर होण्याच्या अगोदर ही कारवाई पूर्ण करतील अशी असणारी अपेक्षा आहे। दुसरं जे आहे त्याच्यावरती शासनाच्या वतीने असं एक सांगण्यात आलेलं आहे की जे भारतामध्ये 6 प्रमुख धर्म आहेत आणि त्यांचे असणारे प्रेषित म्हणा किंवा काही नावाने आपण असणारं त्यांना ओळखतो, धर्मगुरू असं म्हणा, यांच्या संदर्भातला असणारा जो कायदा सादर करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलचं असणारं शासन भूमिका निश्चितपणे घेईल। लवकरच त्यांनी सांगितलं की त्या संदर्भात असं बैठक बोलवण्यात येईल आणि जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या दरम्यानच या सगळ्या गोष्टी घडतील असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। माझी भूमिका आम्ही जी आहेत उद्याच्या मोर्चाच्या संदर्भातलं आम्ही आपल्यासमोर